5 मिनिटात आपण क्लास सुरू करू, कारण बऱ्याचशा लोकांना लिंक मिळालेली नसेल आणि मी इव्हिनिंगच्या बॅचलाही आफ्टरनून बॅच मध्येच जॉईन व्हायला लावलं आहे. इव्हिनिंगची बॅच मी कॅन्सल केलेली आहे आजची. ठीक आहे. सो आपण थोडं 2 वाजून 5 मिनिटांनी आपण नेहमी लेक्चर चालू करतो, पण आजच्या दिवशी आपण थोडं 5 मिनिटं अजून थांबू, कारण लेट माझ्याकडूनच झालेलं आहे. ठीक आहे, तर तेवढा वेळ देऊयात. पण माझा ॲझम्पशन असा आहे की इव्हिनिंगचा आणि आफ्टरनूनचा जो ग्रुप आहे तिथं सगळेजण आहेत. ग्रुपवर मी ऑलरेडी लिंक टाकलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं मी ग्रुप बनवलेला होता. ठीक आहे, मी ऍक्च्युली पर्सनलीच मी लिंक पाठवतो, पण ग्रुप आपल्याला काय म्हणता ना, असं काही जे प्रॉब्लेम होतात त्यावेळी कामात येतो, त्याच्यामुळे मी ग्रुप बनवलेला आहे. ओके. तर फक्त आजच्या दिवस तेवढं कोऑपरेट करा. आजच्या दिवस फक्त 2 वाजून 10 मिनिटांनी आपलं लेक्चर चालू होईल. 5 मिनिटं आपण एक्सेस घेतो आहे. ओके, चला सुरू करू आपण. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो सर. फर्स्ट ऑफ ऑल मी लिंक टाकायला लेट झालो आज, त्याबद्दल सॉरी. ठीक आहे, पण काही कार्यक्रम होते तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं. ठीक आहे, तरीही आपण नेक्स्ट हार्डवेअरचं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपले जे पार्टिसिपेट आज जॉईन होऊ नाही शकले किंवा जे स्टुडंट जॉईन होऊ नाही शकले त्यांच्यासाठी मी काही गोष्टी रिपीट करेन. ठीक आहे, आणि इव्हिनिंगची बॅच अशी पण मी कॅन्सल केलेली होती आजची. सो लेट स्टार्ट आवर टुडेज टॉपिक. ठीक आहे, आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं हार्डवेअरच्या, की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कुठं करावी? हार्ड डिस्क मध्ये. लक्षात आहे का? कोणी आलं नोट्स वाचून आज? रुपाली मॅडम, जयश्री मॅडम, तेजल मॅडम, नंतर अजून कोण आहे? ब्लूमिंग बर्ड्स प्री स्कूल, आय डोंट नो काय नाव आहे त्यांचं. ठीक आहे, सविता थेटे सर. ओके सविता. सविता. ओके, ठीक आहे. सो आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कुठं करणार? कोण सांगेल मला? हार्ड डिस्क मध्ये. हार्ड डिस्क मध्ये. आणि हार्ड डिस्क मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना सगळ्यात पहिले काय करावं लागतं? हार्ड डिस्कचे काय करावं लागतात? हार्ड डिस्कचे पार्टिशन करावं लागतात ना. आता तुम्ही हो. एक्सक्यूज नाही देऊ शकत हं मला. आता मी नोट्स पाठवले. तुम्ही कालपर्यंत एक्सक्यूज देऊ शकत होते मला, आता नाही. ठीक आहे, कालच्या नोट्स आणि आजच्या नोट्स फक्त माझ्याकडून बाकी आहेत पाठवण्याच्या. बाकी सगळं मी पाठवलेलं आहे. तर हार्ड डिस्कचं पार्टिशन करताना आपल्याला जर 100 GB पार्टिशन करायचं असेल तर किती पेज असाइन करावा लागते? पेज MB मध्ये असाइन करतो आपण. कोण सांगल? हार्ड डिस्कचं पार्टिशन करत असताना जर आपल्याला 100 GB पार्टिशन करायचं आहे तर आपण किती पेज देणार? सविता मॅडम सांगा, रुपाली मॅडम. सर, ऍक्च्युली माझं फर्स्ट लेक्चर आहे आणि मला नाही वेळ भेटला नोट्स हे करायला, तर नेक्स्ट टाइम मी नक्की लर्न करू तुम्हाला. ओके, नो प्रॉब्लेम. आज फर्स्ट लेक्चर का आपलं? सर ऍक्च्युली काय होतं ना, आमचं टायमिंग म्हणजे मुलं येतात 2 वाजता ना, आणि माझा पण टायमिंग दोन दोन म्हणजे 2 वाजता आम्ही घरात असतो आणि आपलं मीटिंग चालू असते. तर मग ते थोडं मुलांचं आवरण्यात त्याच्यात त्याच्यात मग ते मीटिंगला लेट होऊन जातं. थोडंसं काहीतरी टायमिंग जर 2:30चा केला तर सर. संध्याकाळचा अरेंज करा. संध्याकाळी तेच होतं अभ्यासामुळे. कुठे ना कुठे तर ऍडजस्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, सो बघा तुम्हाला काय हो. जमेल. बाकीच्यांनी सांगा. एक तेजल मॅडम तुम्ही सांगा. अर्चना, एक 100 GB जर पार्टिशन करायचं आहे आपलं हार्ड डिस्कचं तर किती पेज द्यावी लागणार MB मध्ये? 1,00,000 MB. 1 लाख एमबी. अच्छा, गुड. ठीक आहे, 1,00,000 MB ची पेज आपण ज्यावेळी देऊ तिथे त्यावेळी आपलं किती जीबीचं पार्टिशन क्रिएट होणार? त्यावेळी आपलं होणार 100 GB पार्टिशन क्रिएट होणार. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं का ऑपरेटिंग सिस्टीम आपण हार्ड डिस्क मध्ये इन्स्टॉल करणार. पण माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे
की कम्प्युटरला कसं कळणार का हार्ड डिस्कवरून ऑपरेटिंग सिस्टीम घ्यायची आहे किंवा हार्ड डिस्कवर शोधायचं आहे किंवा हार्ड डिस्कवरून चालू व्हायचं आहे. ठीक आहे. तर ही जी सिस्टीम असते, ठीक आहे, की कम्प्युटर जो शोधतो हार्ड डिस्कवरून चालू व्हायचं, तर हे जे चालू होणं आहे चालण्यासाठी, ठीक आहे, आपण काय म्हणतो चालू होणं, बरोबर. कम्प्युटर चालू होत आहे. तर मला सांगा, तुम्हाला जेव्हा घराच्या बाहेर जायचंय, कुठंतरी फिरायला जायचंय, ठीक आहे, तुम्ही कशा पद्धतीने फिरायला जाणार, काय करणार तुम्ही प्रिपरेशन, तयारी करणार वगैरे ते नका सांगू मला. दाराच्या बाहेर जायचंय, तुम्ही काय करणार मला सांगा. लॉक करणार. अजून अजून अरे बाकीचे लोक बोला, माझा आवाज येतोय का सर्वांना? गाडीची किंमत येणार. अजून चालणार कसे? चला मी तुम्हाला अजून क्लू देतो, चालणार कसे. सर पायानेच चालणार आहे. अजून पायाने चालणार ते मलाही माहितीये. आता आपण जेवायला बसतो, आपण हातानेच जेवणार आहे, मलाही माहितीये. पण जेवण आपण ताटात घेणार ना. हो. हा, मग मग पायाने चालणार आहे तर अजून काय करणार? चला मीच सांगतो. ठीक आहे, पायाने चालणार आहात तुम्ही, पण आडवानी चालणार आहे का? काहीतरी बूट चप्पल घालणार ना. हो. हो. मग ते कोण सांगल? तर चप्पल घालून चालणार. हा, तर मला तेच म्हणायचं होतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता इथं सांगतो मी असे प्रश्न का विचारले. ठीक आहे, तर आणि तो शब्द तुमच्या कम्प्युटरमध्ये आहे बरं का, मी जे सांगणार आहे. ठीक आहे, तर आपण बाहेर जाताना किंवा आपण कुठेही सुरुवात करताना चालायची, आपल्या पायात आपण काय घालतो, बूट किंवा चप्पल घालतो, बरोबर. तर कम्प्युटर चालू होण्यासाठी आणि कम्प्युटर जे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम शोधणार आहे हार्ड डिस्कवर, त्या प्रोसेसला काय म्हणता माहिती तुम्हाला? त्या प्रोसेसला म्हणतात बूट प्रोसेस. प्रोसेस. ठीक आहे, म्हणून मी ते बुटा चप्पलचा विषय काढला इथे आज. ठीक आहे, तर ही जी बूट प्रोसेस आहे, त्या बूट प्रोसेसला म्हणतात कम्प्युटर चालू होणं. आणि या बूट प्रोसेसमध्ये कम्प्युटर शोधत असतो की मला बूट कुठून व्हायचंय, मला चालू कुठून व्हायचंय, मला चालून हार्ड डिस्कवरून व्हायचंय की पेन ड्राईव्ह वरून व्हायचंय, कशावरून व्हायचंय. माझ्या ज्या इन्स्टॉलेशनच्या फाईल आहेत किंवा माझ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईल आहेत त्या कुठं आहेत, हे तो कुठं शोधतो, हे तो त्या बुटिंग प्रोसेसमध्ये शोधतो. आणि ही जी बुटिंग प्रोसेस आहे, म्हणजे कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन आपण देतो का बाबा तू बूट हार्ड डिस्क वरून हो, तू बूट पेन ड्राईव्ह वरून हो किंवा तू बूट नेटवर्क मधून हो. तर बूट म्हणजे चालणे. ठीक आहे, आणि ज्या डिव्हाइसवर ऑपरेटिंग सिस्टीम असते, ठीक आहे, आपण जसं म्हणतोय, आपण मागच्या लेक्चर पासून शिकतोय की कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागणार आहे. तर ज्या पण डिव्हाइसमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो त्या डिव्हाइसला म्हणतात बुटेबल डिव्हाइस. त्या डिव्हाइसला काय म्हणतात? बुटेबल डिव्हाइस. बुटेबल डिव्हाइस का? कारण तो कम्प्युटर बूट करतोय, तो कम्प्युटर चालू करतोय, बरोबर. त्या डिव्हाइसवरून तुमचं कम्प्युटर किंवा तुमचा लॅपटॉप हा बूट होतो आहे, म्हणून त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? बुटेबल डिव्हाइस असं म्हणतो. इथपर्यंत समजलं का? कन्फ्युजन आहे? आजचं लेक्चर लांबलं तरी चालेल, पण ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे सर्वांची. हा. सांगा मला, मी जे सांगितलं आतापर्यंत ते समजलं का? रुपाली मॅडम, जयश्री मॅडम, तेजल मॅडम, अजून कोण जॉईन झालं? शुभांगी मॅडम, अर्चना मॅडम, अवघड जाता आहे का? हो सर, थोडं. बूट प्रोसेस परत सांगा ना सर. ठीक आहे, 1-2 मिनिटं थांबा. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी, चला शॉर्टकट, थोडं पिक्चर याच्यात जास्त समज. हा मोबाईल आहे, ठीक आहे, हा मोबाईल दिसतोय सर्वांना. हो. या मोबाईलला समजा तुम्ही कम्प्युटर. ठीक आहे. ठीक आहे, हा मोबाईल आहे तुमचा कम्प्युटर. त्यानंतर इकडे हे जे डिव्हाइस माझ्या हातात दिसतंय तुमच्या
लेफ्ट हँडला, हा छोटा, ठीक आहे, याला समजा हार्ड डिस्क. ओके. समजलं? काय? माईक बंद करा प्लीज, माईक बंद करा. हा कम्प्युटर आहे, ही हार्ड डिस्क आहे. मी काय शिकवलं इथून माग? ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल होते? तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मला पण समजवता येणार नाही, लक्षात घ्या. ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल होते मी शिकवलं आहे ना. नसल माहिती तर नाही सांगा, मी परत सांगेन. आजचं नाही माहिती. लेक्चर आजचं लेक्चर मला रिपीट करायचं नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला मला प्रॅक्टिकल घ्यायचंय, प्रॅक्टिकली सांगायचंय. बट तुमचं आजचं लेक्चर एकदम कम्प्लीट क्लिअर पाहिजे, ठीक आहे. मी काय सांगितलं? हे कम्प्युटर, ही कम्प्युटरची हार्ड डिस्क, जी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते ती होते हार्ड डिस्क मध्ये. ही हार्ड डिस्क समजा, ही हार्ड डिस्क, कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते. ओके, इथपर्यंत समजलं? हो. हो. हो सर, हो सर. ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे हे तुम्हालाही सांगितलं आहे मी. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम सॉफ्टवेअर का जे त्या हार्ड डिस्कला चालवतं, बरोबर? सॉरी, त्या कम्प्युटरला चालवतं किंवा त्या लॅपटॉपला चालवतं, त्या मोबाईलला चालवतं. ओके, तर त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. तर या हार्ड डिस्क मध्ये तुमची काय होते? ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते, ठीक आहे. आणि ही हार्ड डिस्क असते या कम्प्युटरमध्ये. ओके, या कम्प्युटरमध्ये ही हार्ड डिस्क असते. आता मला प्रश्न हा आहे की या कम्प्युटरला कसं कळणार का या हार्ड डिस्क वरून तुम्हाला चालू व्हायचंय किंवा या हार्ड डिस्क मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे? हा प्रश्न लक्षात आला माझा? हो. ठीक आहे. कम्प्युटरला कसं कळणार का ही हार्ड डिस्क आहे बाबा, या हार्ड डिस्क वरून तुला चालू व्हायचं आहे, ठीक आहे. तर ही जी प्रोसेस असते कम्प्युटरला समजण्यासाठी, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? त्या प्रोसेसला म्हणतो आपण बुटिंग प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? बुटिंग प्रोसेस, बुटिंग बुटिंग प्रोसेस. ठीक आहे. आणि या बुटिंग प्रोसेसमध्ये आपण कम्प्युटरला कमांड देतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो का तुला ह्या डिव्हाइस वरून ऑपरेट व्हायचं आहे. मग कोणकोणते डिव्हाइस? ही हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह घ्यावं आपलं. सर, लेक्चर चालू मध्ये डिस्कनेक्ट झालं तर परत कनेक्ट व्हायचंय. हार्डवेअरच्या लेक्चरला मला अर्धा तास सफिशियंट नाहीये. हा आहे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह तर सगळ्यांना माहितीचा असेल, तुम्ही फाईल हो. घेतात, बरोबर? हा आहे पेन ड्राईव्ह. हे मी दुसरं ठेवलं, ठीक आहे. आता दोन डिव्हाइस ठेवले. ही हार्ड डिस्क समजा थोड्या वेळासाठी, हा पेन ड्राईव्ह. कम्प्युटरला कसं समजल का मी हार्ड डिस्क वर ऑपरेटिंग सिस्टीम शोधू की पेन ड्राईव्ह वर शोधू? बुटिंग प्रोसेसने. आणि या बुटिंग प्रोसेसमध्ये आपण कम्प्युटरमध्ये डिसाईड करतो किंवा बुटिंग प्रोसेसमध्ये आपण कम्प्युटरला सांगतो का बाबा तुला हार्ड डिस्क वरून बूट व्हायचंय की पेन ड्राईव्ह वरून बूट व्हायचंय. इथपर्यंत समजलं? हे आपण कशात सांगतो? बुटिंग हो. प्रोसेसमध्ये सांगतो, आणि त्याला आपण म्हणतो बूट प्रोसेस. ओके, ठीक आहे. तर ही जी बुटिंग प्रोसेस असते ही सगळी स्टोअर असते कम्प्युटरच्या बॅकएंडला. अजून एक सॉफ्टवेअर काम करत असतं, त्याला म्हणता बायोस. त्याला काय म्हणता? बायोस. BIOS, बायोस. यांनी या बायोस मध्ये जाऊन आपण सेट करत असतो का कम्प्युटरने बूट कशावरून व्हायचं, हार्ड डिस्क वरून व्हायचं की पेन ड्राईव्ह मधून व्हायचं, ठीक आहे. तर परत मी येतो आता त्या बायोस मध्ये काय करायचं किंवा पुढचं मी परत तुम्हाला सांगतो. पण परत आपण रिटर्न येऊ की आता माझा कम्प्युटर आहे, हा नवीन आहे, याला हार्ड डिस्क आहे, ही नवीन आहे. हिच्यात ऑपरेटिंग सिस्टीम असेल का? मग नाही. हिच्यात काय करावं लागेल? इन्स्टॉल करावं Software. लागतं. इन्स्टॉल. वा, माझे स्टुडंट. आता कुठं तुम्ही मला स्टुडंट वाटायला लागले, ठीक आहे. तर त्याच्यात इन्स्टॉल. मग ती इन्स्टॉल कशातून होणार? या पेन ड्राईव्ह वरून होणार. पेन ड्राईव्ह. समजलं का? हो. मग ज्या वेळेस कम्प्युटर तुमचा फर्स्ट टाइम बूट होणार, बूट होणे म्हणजे चालणे. मी एकदम सोप्या पद्धतीने जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगतोय. बूट होणे म्हणजे चालते. मग हा कम्प्युटर नवीन आहे, ही हार्ड डिस्क नवीन आहे, तो फर्स्ट टाइम चालू होणार. तर मग या कम्प्युटरमध्ये
ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही कशातून टाकणार? पेन ड्राईव्ह वरून. पेन पेन मधून. मग कम्प्युटर जेव्हा फर्स्ट टाइम बूट होणार तो कशावरून होणार? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑपरेटिंग सिस्टम. कोणत्या डिव्हाइस वरून? हार्ड डिस्क वरून होईल का पेन ड्राईव्ह वरून होईल पहिल्यांदा? हार्ड डिस्क वरून. नाही, रॉंग. अजून कोणीतरी? सगळ्यांनी बोला. पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह वरून. राईट 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 राईट. ठीक आहे. आणि या पेन ड्राईव्ह मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कुठून येणार? तर ती येणार नेट वरून. ती कशी आणायची ते मी शिकवल, पण पहिले समजून घ्या की याच्यात आहे ऑलरेडी. याच्यातून याच्यात टाकायची आपल्याला. बरोबर. आता नवीन कम्प्युटर आहे. माईक कोणाचा चालू आहे प्लीज बंद करा. सविता मॅडम. ओके ओके. हा प्लीज. ठीक आहे. खूप महत्वाचा विषय. हा विषय समजला ना मग प्रॅक्टिकल समजलं तुम्हाला. ठीक आहे. म्हणून मी एवढा जीव काढतोय. हा कम्प्युटर नवीन आहे, ही हार्ड डिस्क नवीन आहे, हिच्यात ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. ठीक आहे. याच्यात टाकायची ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम आपण टाकणार आहे पेन ड्राईव्हने. पेन ड्राईव्ह मध्ये कुठून आली? ती नेटवरून आली. आपण आता समजूयात का आलेली. मग तुमचा कम्प्युटर फर्स्ट टाइम जो बूट होणार तो कशातून होणार? पेन ड्राईव्ह मधून. पेन ड्राईव्ह मधून. आणि ह्या पेन ड्राईव्ह वरून याच्यात जाणार. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो. ठीक आहे. मग मी जे बोललो तुम्हाला का तुमचा कम्प्युटर पेन ड्राईव्ह वरून बूट करायचं का हार्ड डिस्क वरून बूट करायचं, हे जे ठरवतो किंवा ह्या ज्या कमांड आपण देतो, ह्या कुठून देतो? या आपण देतो बायोस मधून. कुठून देतो? बायोस मधून. बायोस मधून. ठीक आहे. आणि या बायोस मध्ये जाण्यासाठी लेक्चर रेकॉर्ड होत आहे ना? हा. या बायोस मध्ये जाण्यासाठी काही कीज दाबावं लागतात. कधी? ज्यावेळी आपण कम्प्युटरचं पॉवर ऑनचं बटन ऑन करतो. आता सपोज हे पॉवर ऑनचं बटन आहे. आता हा पेन ड्राईव्ह नाही. ज्यावेळी मी ऑन करतोय कम्प्युटर, हा ऑन झाला. ह्या कम्प्युटरचं पॉवर ऑनचं बटन मी प्रेस केल्या मला काही की दाबायचे आहे. त्याच्याने मी कुठं जाणार? बायोस मध्ये. मी ते तुम्हाला प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये दाखवणार, पण थेरी पार्ट आधी क्लिअर करा. तर मी पॉवर ऑनचं बटन दाबल्या मला काही प्रेस करायचे आहेत की, त्या की मी तुम्हाला आता सांगतोय की बायोस मध्ये जाण्यासाठी यूज होतो F2 कीचा. कीबोर्ड सगळ्यांनी बघितला आहे? हो. ठीक आहे. F2 की प्रेस करावं लागते, किंवा F2 ने जर तुम्ही बायोस मध्ये नाही गेले तर डिलीट की प्रेस करावं लागते, जिच्यावर लिहिलेलं असतं DEL, डिलीट की. ओके. त्याच्याने नाही झालं तर F12 की. F12 कोणती की? F12 की. ठीक आहे. F12 ने पण नाही झालं तर F9 किंवा F10. परत मी सांगतो, बायोस मध्ये जाण्यासाठी तुमच्या 5 की यूज होता. 5 की कोणत्या? एक सांगितली मी तुम्हाला F2. F2. बरोबर. दुसरी मी F9. सांगितली डिलीट. डिलीट की. बरोबर. तिसरी मी सांगितली F12. F12. आणि चौथी मी कोणती सांगितली? F9 नाही. किंवा F10. F10. 5 की. लक्षात आलं? या 5 की तुम्ही ज्यावेळी प्रेस कराल त्यावेळी तुम्हाला कम्प्युटर ऑप्शन देईल का मला बूट कुठून व्हायचंय. हार्ड डिस्क वरून व्हायचंय, पेन ड्राईव्ह वरून व्हायचंय का कुठून व्हायचंय, हे तुम्ही डिसाईड करणार. आणि ज्या वेळी आपलं नवीन कम्प्युटर आहे त्यावेळी ऑब्व्हियसली आपण कुठून बूट करणार? पेन ड्राईव्ह मधून. आणि मग पेन ड्राईव्हच्या कंपनीवरून तुम्हाला कळणार. आता सपोज हा पेन ड्राईव्ह आहे सॅनडिस्क कंपनीचा, तर तिथं तुम्हाला सॅनडिस्क नाव दाखवेल. आणि सपोज हाच पेन ड्राईव्ह तुमचा HP कंपनीचा आहे तर तिथं HP नाव दाखवेल. लक्षात आलं? हो. आणि मग ज्यावेळी तुमचा कम्प्युटर पूर्ण पेन ड्राईव्ह वरून ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या हार्ड डिस्क मध्ये इन्स्टॉल होईल, आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम कम्प्युटर बूट कुठून होणार? मग हार्ड डिस्क. टाइम हार्ड डिस्क वरून. येस, हार्ड राईट. डिस्क. हार्ड डिस्क वरून. राईट. हार्ड डिस्क. हा. तर मला एवढं सांगण्यासाठी एवढी उठाठेव करावा लागली. तर आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नो. नो सर. नो. तर मग
अशा प्रकारे जे कम्प्युटर चालू होतं किंवा ज्या डिव्हाइसवरून तुमचं कम्प्युटर बूट होतो, चालू होतो, त्याला म्हणतात बुटेबल डिव्हाइस. त्याला काय म्हणतात? बुटेबल डिव्हाइस. कारण का? त्याच्यात तुमच्या कम्प्युटर चालू होण्यासाठीच्या फाईल असतात, म्हणून त्याला म्हणतात बूट. आणि बूट म्हणजे काय? चालणे, कम्प्युटर भाषेत चालणे. कम्प्युटर चालू होण्याच्या प्रोसेसला म्हणतात बूटिंग प्रोसेस. आणि हे आपलं कम्प्युटर बूट कुठून व्हावा? हार्ड डिस्क वरून व्हावा, हार्ड डिस्क वरून व्हावा की पेन ड्राईव्ह वरून व्हावा, हे आपण डिसाईड करतो बायोस मध्ये. आणि त्या बायोस मध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला की सांगितल्या. कोणत्या? कम्प्युटरचं बटन ऑन केल्यानंतर किंवा लॅपटॉपचं बटन ऑन केल्यानंतर ज्या की दाबाव्या लागतात, मी तुम्हाला त्या 5 की सांगितल्या. कोणत्या? F2, F2, डिलीट की, F12, F9 F10 F9, F10, अजून एक विसरले, F12. सांगितलं. ह्या सगळ्या कीने तुम्ही बायोस मध्ये जाऊ शकतात किंवा बुटिंग डिव्हाइस बदलू शकतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितली बुटिंग प्रोसेस. आता याच्यात कोणाला अडचण आहे का? कारण आजच्या लेक्चरमध्ये आपलं पूर्ण होणार नाही सगळं. नेक्स्ट लेक्चर तुमचं डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशनचं राहील. म्हणून मी एवढा वेळ आजच्या लेक्चरला घेतला. म्हणून मी तुमचं बेसिक क्लिअर करत आलो. तर आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कारण तुमच्यापैकी कोणाही आजपर्यंत कम्प्युटर पाहिलंही नसल, पण त्याला कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकता येणार ही माझी गॅरंटी आहे. आणि म्हणूनच मी एवढा गॅरंटेड बोलतो, कारण माझ्या शिकवण्याची पद्धत मला माहिती आहे स्वतःला. तर मला सांगा आता बुटिंग प्रोसेस बद्दल कोणाला काही डाऊट्स? नाही. कोणालाही? सविता मॅडम, तेजल मॅडम, जयश्री मॅडम, शुभांगी मॅडम, अर्चना मॅडम, अजून कोण आहे? नो सर. तिला आईर, आय डोंट नो काय त्यांचं नाव आहे, आईर मॅडम दिसतंय फक्त. आणि नाही सर, काही प्रॉब्लेम. हे पण मी जे तुम्हाला शिकवतोय हे पण तुम्हाला पैसे मिळवून देण्याचं माध्यम आहे. या गोष्टी फुकटमध्ये याला त्याला शिकवू नका. इथं तुम्ही 1 तास तुमचा देतायत, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, जरी क्लास फ्री असेल तरी. आज ग्रामीण भागात आज असंही अजूनही कोणाला काही नॉलेज नाहीये कम्प्युटर हार्डवेअरचं. त्याच्यामुळं मी म्हणत होतो की आजचा तुमचा जो क्लास आहे किंवा एव्हीएस टेक्नॉलॉजीने हा जो उपक्रम चालवलेला आहे, हा खूप बेनिफिशियल उपक्रम आहे. याच्यात तुम्हीही स्वतः बघतायत की खूप नवीन नवीन गोष्टी आम्ही इथं सांगतोय. याचे आम्ही चार्जेस पण घेऊ शकतो, पण हा माझ्या काय म्हणता स्वतः पर्सनली माझा एकदम जीवाभावाचा विषय आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी हे फ्री ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतोय या क्लासचा फायदा घ्या, आणि अजून कोणाला देता येत असेल तर द्या. तुम्हाला वाटतंय का सगळ्यांना का हे बेनिफिट आहे बुवा आपला? हे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. माझ्या शिकवण्याला तुम्ही तुमच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये क्रॉस चेक करू शकतात. म्हणून आजपर्यंतच्या मी नोट्स देणार, पण काही गोष्टी नोट्स मध्ये पण क्लिअर नाही होणार. मी बुटिंग प्रोसेसची नोट्स देईल, पण प्रॅक्टिकली जे मी तुम्हाला इथं ग्राफिकने जे शिकवलं, म्हणजे ग्राफिक म्हणजे जे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन जे शिकवलं त्याच्यातून जे समजतं ते नोट्स मध्ये नाही समजत. तर मी जे आता तुम्हाला सांगितलं ते सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो सर. हो. की काही आठवलं नाही किंवा चुकलं, आपल्याला हार्डडीचे पार्टिशन पुढे जाऊन पाडायचे. नंतरून काय आहे ना, नंतरून फक्त काय म्हणता ना, रट्टा आहे. नेक्स्ट 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 करायचं आणि होऊन जाते. पण ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या मी ज्या आता तुम्हाला सांगितल्या. नंतरचं अवघड नाही, नंतरचं खूप सोपं आहे. तर अर्चना, स्टेला आहे, नंतर शुभांगी मॅडम, जयश्री, तेजल, सगळं समजलं आतापर्यंतच? हो सर. हो सर. हो सर. ओके. तर आज आपण इथं थांबूयात. पुढच्या लेक्चरला ज्यांचं लेक्चर आज मिस झाला असेल त्यांना मी परत ते सांगेल, त्याच्यासाठी काही वेगळा वेळ घेणार नाही. पण पुढचं लेक्चर कोण काय बोललं? पुढचं लेक्चर जे होणार ते प्रॅक्टिकली होणार. पुढच्या लेक्चरला डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करणार. असं समजायचं का पुढच्या लेक्चरला माझ्या या पेन ड्राईव्ह मधून ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची आहे आणि याच्यात ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे.
तर आपण थांबायचं आज इथं. हो सर. ओके, सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू शिवजयंतीचा सर, शिवाजी सेम टू महाराजांचा यू. जसा पराक्रम तुम्ही लक्षात ठेवतात, तसंच शिवाजी महाराजांचा अभ्यास, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्याच्यानंतर त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी शिकलेली युद्धनीती, ही सुद्धा तुम्ही शिकली पाहिजे. फक्त पराक्रम महत्वाचा नसतो, पराक्रमाच्या जोडेला काय म्हणता ना युद्धनीती वगैरे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ठीक आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, तर आज आपण इथं थँक्यू थांबू. सर. तुम्हाला पण सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.